मंडळी, भावनेशी सूर जुळता हा भारतातील एकमेव आणि पहिल्या कार्यक्रमामध्ये परत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता है जिन्हें गुस्सा सच्चे होते हैं वो लोग, आता है जिन्हें गुस्सा सच्चे होते हैं वो लोग, मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है. मी सोडून आता है जिन्हें गुस्सा सच्चे होते हैं वो लोग, मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है. सीख रहा हूं मैं भी इंसानों को पढ़ने का हुनर, सीख रहा हूं मैं भी इंसानों को पढ़ने का हुनर, सुना है किताबों से ज्यादा चेहरे पे लिखा होता है. असंच काहीतरी मिळतं जुळतं असणारा असा आपला आजचा विषय आहे. आत्ता जसं सरांनी सांगितलं किंवा प्रस्तावनेमध्ये मी सांगितलं की कोण यशस्वी आहेत लोक, आणि हे जेव्हा आपण रिसर्च होतं वारंवार जगामध्ये सर्वत्र, तेव्हा परत परत ही बाब सिद्ध होते की ते लोक यशस्वी नाहीये जे अकॅडमिकली खूप ब्रिलियंट होते किंवा आहेत. म्हणजे गोल्ड मेडलिस्ट, टॉपर असे हे लोक फारसं पुढे जात नाहीत. परफॉर्मन्स आणि सक्सेसची जेव्हा वेळ येते तेव्हा धीरूभाई अंबानी, बिल गेट्स पासनं ते आपण कुणीही आजूबाजूला पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की ही मंडळी दुसरीच कोणीतरी आहेत. म्हणजे ज्या गोष्टीवरती आपण प्रचंड फोकस करतो, आपला IQ 92% वेळ आणि पैसा सध्याच्या एज्युकेशन सिस्टममध्ये आपण ज्या गोष्टीवर एज्युकेशन करताना खर्च करतो तिचं कॉन्ट्रीब्युशन मात्र आपल्या सक्सेसमध्ये खूप कमी आहे. लेस दॅन 14%, 14% पेक्षा कमी. आणि जी गोष्ट आपल्या यशामध्ये खूप जास्त मोठी आहे ती मात्र आपण शिकत नाही. तिच्याबद्दलच आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. दुसरं महत्वाचं गोष्ट असते की नोईंग, म्हणजे IQ महत्वाचा जास्त नसतो, थोडा असतो बरं का, खूप जास्त महत्वाचा नाही जेवढा आपण फोकस करतो. हा पहिला पॉईंट सांगितला. दुसऱ्यांदा मी तुम्हाला सांगतोय की नोईंग हे डोईंग मध्ये कन्वर्ट होत नाही, ज्ञान हे कृतीमध्ये कन्वर्ट होत नाही. हा बिगेस्ट इश्यू आहे आजकालच्या इन्फॉर्मेशनच्या जगामध्ये. आपल्या सगळ्यांना नॉलेजचा मी म्हणेल माहितीचा एवढा भडीमार असतो की सगळ्यांना सगळंच माहिती असतं. गंमत तेव्हा होते जेव्हा ते इम्प्लिमेंट करता येत नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, ही अवस्था बऱ्यापैकी सगळ्यांचीच असते. काही सन्माननीय अपवाद असतील, पण असं का होतं? जी मंडळी समजा मोटिवेशनल स्पीकर असतील किंवा भगवद्गीतेवर बोलणारी मंडळी असतील, म्हणजे कसं वागायचं, किती सुंदर त्याच्यामध्ये ज्ञान आहे, काय कमी असणार आहे त्याच्यामध्ये, पण एवढं मोटिवेशनल ट्रेनिंग देणार ऐकल्यावर आपल्याला वाटतं हा काय छान बोलतोय, हा किती सुंदर बोलतोय. आणि जेव्हा हे मंडळी घरी जातात तेव्हा बायकोबरोबर जमत नाही, मुलांबरोबर अजिबात जमत नाही, सक्सेस त्यांच्यापासून कोसं दूर असतं, डिसिजन मेकिंग पुअर असतं, रिलेशनशिप इश्यूज त्यांचे प्रचंड असतात. मग काय उपयोग आहे त्या ज्ञानाचा? कुठं जातं ते पण वळत नाही. असं का अवस्था होते? हे दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या भावनेवरती कंट्रोल ठेवा, कंट्रोल आणा, आहे ना, स्थितप्रज्ञ व्हा, भावनेवरती कंट्रोल आणा. हे अगदी खरं आहे बरं का. ज्यांना हे जमतं ते जीवनात बऱ्यापैकी यश सुद्धा मिळवतात. प्रश्न असा असतो की खरंच करता येतं का? आणि बहुतांशी ह्याचं उत्तर पण नाही असं नाही. आपल्याला माहिती असतं की इमोशन कंट्रोल करायला पाहिजे, पण कसं ह्याचं उत्तर मात्र आपल्याला माहित नसतं. त्या विषयात मी परस्यू करायला लागलो. भारतामध्ये फार ज्ञान नव्हतं. अमेरिकेच्या एका इन्स्टिट्यूटकडनं डबल ग्रॅज्युएशन केलं नोकरी सोडून, आणि भारतात फक्त 14 लोकांपैकी मी एक होतो जेव्हा मी केलं तेव्हा. मागच्या 6 वर्षापासून मी हेच काम करतोय, एक्सक्लुझिव्ह इमोशनल इंटेलिजन्समध्ये. जेव्हा सक्सेसची गोष्ट करतो तेव्हा 80 ते 85% स्किल्स सक्सेसचे हे भावनिक बुद्धिमत्तेचे गुण असतात. म्हणजे कसं बघा, समजा आपण डिसिजन मेकिंग बद्दल बोलूयात. अतिशय महत्वाचं स्किल आहे. किती डिसिजन्स घेतो आपण दिवसभरात? काय अंदाज असेल तुम्हाला? 100% नसेल, असलं तरी खोटा असेल. 35,000 ऍव्हरेज डिसिजन घेत असतो आपण अननोईंगली. एक म्हणजे जे आपल्या काय म्हणतात, आपल्या हातात नसलेल्या गोष्टी सोडून जे काय आपण करत असतो ते एक प्रकारचं डिसिजन असतं. स्मॉल डिसिजन असतील आणि 35,000 डिसिजन असतात. आणि असे हे डिसिजन मेकिंग अत्यंत महत्वाची प्रोसेस. सक्सेसफुल लोकांमध्ये आणि ऍव्हरेज लोकांमध्ये जो बिगेस्ट डिफरन्शिएटर आहे तो म्हणजे त्यांची निर्णय क्षमता. काय शिकवलंय आपल्याला निर्णय क्षमतेमध्ये? की इमोशन्स बाजूला ठेवा, प्रॅक्टिकल व्हा. इमोशन्स बाजूला ठेवा, प्रॅक्टिकल व्हा. होतं का हो असं? इमोशन्स बघा, आता तुम्हाला घर घ्यायचंय, तुमचं बजेट आहे 50 लाखाचं. जातो आपण घर बघतो आणि तुम्हाला बरोबर 60 लाखवालंच घर आवडतं. आता 50 लाख म्हणजे इज अ बिग अमाऊंट आहे ना. तुम्ही खूप स्ट्रेच करून तेवढं बजेट घेतलेलं असतं, आणि जेव्हा एवढं मोठं डिसिजन घ्यायचंय तेव्हा तुम्हाला ते 60 लाखवालंच बायको म्हणते आणि तुम्हाला अजून ओव्हर स्ट्रेच करून ते घ्यावं लागतं.
चहा कॉफी कोल्ड्रिंक तुमच्यापैकी सगळ्यांना मी ऑफर केलं. लक्षात घ्या सिच्युएशन सेम आहे. आता परिस्थिती तेच आहे, टेम्परेचर तेच आहे, सगळं तेच आहे. पण कोणी चहा म्हणेल, कोणी कॉफी म्हणेल, कोणी कोल्ड्रिंक म्हणेल, कोणी ज्यूस म्हणेल. का असं वेगळे वेगळे सिलेक्ट करतो आपण? कोणत्या बेसिसवर कसं काय येत करतं हे आपण? तर लक्षात घ्या, हे जे चुजिंग असतं ना, निर्णय घेणे, गोष्टी कितीही लॉजिकली आपण एक्सप्लेन केल्या तर व्हेन इट कम्स टू चुजिंग युअर इमोशन्स प्ले अ व्हायटल रोल. मधून एक इमोशनचा ट्रिगर येत असतो. इनफॅक्ट डिसिजन मेकिंगचं जे बिगेस्ट सूत्र आता रिव्हील झालंय त्याच्या मागे काय सिक्रेट आहे? वी इव्हॅल्युएट थिंग्स रॅशनली आणि रँक देम इमोशनली. जोपर्यंत इमोशनलचा पंच येणार नाही तोपर्यंत कितीही लॉजिकल तुम्ही विचार केला तर काय चूज करायचं हे तुम्हाला कळणार नाही. इनफॅक्ट ज्यांना असं कन्फ्यूज होतात, ज्यांना हा इमोशनचं लिटरसी जे आज आपण शिकणार आहे ते ज्यांना कळत नाही ना, दे आर कन्फ्युज पीपल.